सुप्रभातम. आज आमचा आहे शनिवार. आमचा म्हणजे जगात सगळ्यांचा आहे, पण आमचा सॅटर्डे आहे. तो हम लोग हो गए हे रेडी, कारण आम्ही होपफुली बघायला चाललो एक जागा जी इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे. तर ऊन छान पडलंय, माझी टिप्पणी प्रत्येक वेळेसची. तर आता आम्ही बघतोय तिथे जाऊ. आता वाजले 12:30. मी रेडी आहे मागच्या 1 तासापासून. खोटं बोलू नको, आता रेडी झाला तू. म्हणजे मुली आणि त्यांचं मेकअप डार्क थांबतच नाही भाई. A few moments later. आम्ही निघालो आहोत. फिट चेक. थांब. अरे आम्ही निघालोय आता. क्या? आणि आम्ही चाललो आहोत नटून थाटून फुल. आणि आम्ही चाललो आहोत. कुठे चाललो? यू से आधी. कुठे चाललोय? बॅटर्सी पार्क. तिथे चेरी ब्लॉसम आहे. चेरी ब्लॉसम. सो फुल बघू. आता पोहोचलो पाहिजे आम्ही वेळेत. पोहोचूच तसं. ऊन राहायला पाहिजे. हा, ऊन मेन तर ऊन पाहिजे तोपर्यंत, कारण इथून ऑलमोस्ट 1.5 तास आहे. आणि प्रोबॅबली आम्ही 2 वाजेपर्यंत पोहोचू. बट होपफुली ऊन राहील आणि आम्ही छान छान फोटोज काढू, छान छान दिसू. आज आम्ही थोडासा काय कोरियन वाला थीमवाला आउटफिट केलेला आहे. साऊथ ईस्ट एशियन. हां, मेनली जे मला खूप आवडतं. सो लेट्स सी. नेहमी फोनमध्ये घुसलेला असतो. फायनली 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही चाललो आहे अँड हिअर वी आर द पार्क. पण आता शोधतोय, पण हे पार्क एवढं मोठे की आता शोधतोय भाई चेरी ब्लॉसम वाला एरिया नक्की कुठे असं. 4-5 एकरचं हा पार्क आहे. आणि आज चेरी ब्लॉसमची झाडं शोधायचंय. लोक मस्त जॉगिंग करतात. हा, आज सगळेच बाहेर आहे उन्हामुळे. पण आता लेट्स सी कुठे आहे गर्दी. बघा तुम्ही गर्दी. इथे काहीतरी इव्हेंट चालू आहे आता. आणि सी द लोकेशन किती सुंदर आहे. मस्त पिकनिक सारखे करताय, कारण ऑफकोर्स समर चालू झाला आहे. आम्हाला अजून काही चेरी ब्लॉसम दिसला नाही आहे भाई. आम्ही शोधतो आता. आदित्यने आता कॉफी पिली, ठीक आहे. आणि त्याची इतकी घाणेरडी सवय, त्याला कुठे पण बाहेर पडलं की त्याला सुसू येणार, ठीक आहे. नॅचरल. आणि मी त्याला एका माणसाला विचारायला लावलं की भाई तू विचार की चेरी ब्लॉसम कुठे आहे, गार्डन कुठे आहे. तो काय विचारतो, Do you know where is Charlotte here? And I was like, what the hell? पहिले तर गार्डन तर शोध. नाही मला सुसू करायची. प्रायोरिटीज गाइस. आयुष्यात नेहमी प्रायोरिटीज आणि उचलायची याचं नसते. नेहमीचं असतं, नेहमीचं. तुम्ही पण लक्षात ठेवा, प्रायोरिटीज महत्त्वाच्या. बाहेर पडलं का त्याला वॉशरूमला जायचंच असतं. A few moments later. गाइस, एवढ्या मेहनतीनंतर ऑलमोस्ट 20-25 मिनटं चालल्यानंतर आम्हाला फायनली चेरी ब्लॉसमची गल्ली भेटली. बेसिकली गल्ली आहे तिथे. गल्ली नाही, ॲक्च्युली 4-5 गल्ल्या आहे. आणि इतकी गर्दी आहे कारण सगळेजण तेच करायला आले आहे बिलीव्ह. आता आम्ही तिकडे वी आर रशिंग. पण इथे बाकीचं पण म्हणजे इतकं सुंदर आहे. हे झाड बघा, आपल्याकडे राहता नाही तर आंब्याचे, पिंपळाचे, वडाचे. दिसलं तुम्हाला दिसलं का गाईस? गर्दी तर पाहिलं किती. प्रत्येक झाडांनी एक झाड धरून घेतले. क्वालिटी विषय ना डायरेक्ट जापानचा फील. मज्जाकच नाही. फक्त आता गर्दी म्हणजे एवढ्या याच्यात फोटो यायला पाहिजे आता, 1-2 तरी ॲटलिस्ट. मस्तपैकी हेच फायनली आम्हाला थोडासा गॅप भेटला आहे. मग आता आमच्या मॅडमांची इथे फोटो काढून घेतोय. छान सिनेमॅटिक येत आहे. लोक येत आहे मागे, बट देन आय थिंक क्लोजअपमध्ये एकदम भारी येत आहे. हां, क्लोजअपमध्ये चांगले शॉट येत आहे. म्हणजे मी आयुष्यभराची मेहनत केलेली जी फोटोग्राफी स्किल्स, त्याचा फायदा होतोय. मी आता आहे ना खूप वेळ फोटो काढले
आणि आता आम्हाला आणि समजत दोघांनी आहे नाहीये. ना कॅमेरा खाली ठेवला आणि एकमेकांना विचारलं आता काय करायचं. आणि आम्हाला दोघांना पण समजत नाही की फोटो काढून झालाय मग करायचं काय. छान दिसतो रे मी. मी पण. तर अशा प्रकारे सक्सेसफुली आम्ही मस्तपैकी एकदम छान छान व्हिडिओ काढले. मला दाखव. इथे सगळे लोक शूट करताय जे ते आणि छान वाटतं एकदम भारी. हवा सुटली आहे गार आणि ऊन पण आलं आहे त्यामुळे एकदम भारी वाटतं आहे. आजचा दिवस सक्सेसफुल होता. चेरी ब्लॉसम भेटले आणि आणि ते ऍक्च्युली हे उद्यापर्यंतच असतं वाटतं नंतर ते हा, म्हणजे- उसके पत्ते फूल झडने लागते असं काहीतरी. स्प्रिंग संपत येतो ना समर चालू होतो मग ते पानं पडून जातात सगळे व हे 2-4 दिवससाठी ऑलरेडी चालू झालं आहे. खाली पूर्ण असे पानं पडत चालले. ठीक आहे आता मला ठीक भूक आहे. लागली आहे. आता भूक लागली आम्हाला. आम्ही बघतो काहीतरी खायला आता. मध्य वागून चालला. मेहनत करावी लागते गाईस. ट्रॉपिकल गार्डन मधनं चालतो आम्ही आता. इथे मस्त वेगवेगळ्या प्रकारचे फुलं बिलं लावले. आणि त्या फुलांचं नाव आम्हाला अजिबात माहिती नाही काय. इंग्लिश फुलं म्हणू आपण त्याला. कारण गार्डनचं नावच ऍक्च्युली इंग्लिश गार्डन आहे. ओल्ड इंग्लिश गार्डन. जेव्हा पण तुम्ही मार्चमध्ये लंडनला फिरायला याल तर नक्की तुम्ही या गार्डनला विजिट लंडनमध्ये करा. बेसिकली फिरायचा टायमिंगच सगळ्यात छान वाला हा म्हणजे मार्च टू जून असतो. समर ऑक्टोबर सप्टेंबर पर्यंत. मार्च टू सप्टेंबर पर्यंत. स्प्रिंग समर आणि ऑटम असं तिन्ही हे भेटतं मस्त. हा वी वुड हायली एकदम रेकमेंड की विंटरमध्ये फिरायला येऊ नये. जर तुम्हाला थंड जागा आवडत असेल तर येऊ शकता विंटरमध्ये. पण मग समर्समध्ये खूप छान असतं लंडन. माझा पण पहिलाच समर आहे. मग आता मी मस्त आम्ही दोघं एक्सप्लोर करणार आहे लंडन हळूहळू. म्हणजे झोपून चालवतात ते है ना. आम्ही आता खायचं ठिकाण शोधता शोधता सुंदर असं इकडे आलेलो आहोत. सी पॉवर प्लांट. एकेकाळी पॉवर प्लांट होता इथला. हा हे कोल होता. कोल पॉवर प्लांट होता आणि पूर्ण लंडनला वीज पुरवठा करायचा. येस इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करायचा लंडनला. बट आता यांनी इथे पॉवर प्लांटच्या ऐवजी मॉल तयार केलेला आहे. तर आम्ही आता तिथे चाललोय मध्ये. जवळून बघा तुम्ही. आम्ही पॉवर स्टेशनच्या मध्ये आलो. ॲक्च्युली त्यांनी असा मॉल बनवला आहे पॉवर स्टेशनमध्येच. आणि सगळी दुकानं इथे. माझी तन्वीच्या डोळ्यांना पट्टी लावावं लागेल पटकन. आवडते दुकान आहे कारण माझे सगळे. आम्ही आलो आहोत इथे आणि गर्दी आहे लाईनीत उभं. नंदू भाऊकडे आलो आम्ही जेवायला. नॅन्डोज मस्त बटरफ्लाय चिकन खाणार. जाडे होणार. मस्त इतकं यम्मी चिकन. तन्वी आता थोड्या वेळात दाम होणार. इथे झोपणार डायरेक्ट. तंदुरी सारखा आहे. हा तंदुरी सारखं डायरेक्ट. तंदुरू सारखं. व्हेरी यम्मी. व्हेरी यम्मी. पाणी गाईज आमचं झालंय सगळं फिरून वगैरे. येस. आम्हाला एरिया खूप आवडला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. मागे पूर्ण एकदम छान छान बिल्डिंग आहे. आर्किटेक्चर एकदम क्लास आहे इथं सगळं बिल्डिंगचं. आणि आम्ही थोडंसं मॉल पण फिरलो. खाल्लं वगैरे मस्त. पॉवर प्लांटचं हे पण दिसतं इथे. दिसतं इथून. खाल्लं वगैरे. आता घर पे जाएंगे अभी. ऑलमोस्ट 1.5 तास लागेल आम्हाला इथून जायला. सो इथे आम्ही रॅप अप करतो आता. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत बाय.